तुमच्याही मुलांच्या बाबतीत असं होतं का की तुम्हाला असं वाटतं की सारखा अभ्यास करूनही त्यांचं मन एकाग्रच होत नाही, पुस्तक उघडलं का त्यांना झोप येते किंवा मोबाईलमध्ये जास्त लक्ष आणि पुस्तकात कमी लक्ष असतं? आज अशीच मी एक साधी सेवा तुम्हाला सांगणार आहे, जी श्रद्धेने केल्याने मन शांत ठेवण्यास आणि अभ्यासावर लक्ष केंद्र करण्यास मदत होईल. सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्त्वाचे काही मुद्दे ते म्हणजे अभ्यास सुरू करण्यापूर्वी देवासमोर दिवा लावा, हात जोडा, प्रार्थना करा. हे मुलांना नियमित शिकवा. तसेच श्री गणेश आणि माता सरस्वती यांचे स्मरण करा. ओम ए सरस्वते नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करा. अभ्यासाची जागा स्वच्छ आणि शांत ठेवा. रोज ठराविक वेळेला अभ्यास करा आणि मोबाईलपासून शक्यतो दूर राहा. त्यानंतर अभ्यास करताना कधीही पलंगावर, कॉटवर न करता तो आपण खाली जमिनीवर बसूनच करावा आणि तो पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभारसुद्धा मानावे. विद्या ही माता सरस्वतीची कृपा आणि बुद्धी ही श्री गणेशाची देणगी मानली जाते. श्रद्धा, नियमित अभ्यास आणि सातत्य यांची जोड दिसल्यास अभ्यासात चांगले यश मिळण्यास मदत होते. तसंच कोणत्या तरी एका वेळेला गणपती अथर्व शीर्षाचे पठण सुद्धा नक्की करा. गणपती अथर्व शीर्ष हे बुद्धी, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विघ्न नाशासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. नियमित श्रद्धेने पठण केल्याने मन स्थिर राहण्यास आणि अभ्यासातील अडथळे दूर होण्यास आध्यात्मिक आधार आपल्याला मिळतो. गणपती अथर्व शीर्ष एक वेळा डोक्यावर उजवा हात ठेवून श्रद्धेने म्हणावे. हे काम आपल्या आईने करायचे असते. अभ्यास सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाय नमः आणि श्री सरस्वते नमः असे स्मरण करून अभ्यासाला सुरुवात करावी. सरस्वती मंत्र हा ओम ए सरस्वते नमः या मंत्राचा 1 किंवा 11 वेळा जप नक्की करा. तसेच अभ्यासाचे जे ठिकाण आहे ते स्वच्छ, शांत, व्यवस्थित. टेबलावर अनावश्यक वस्तू ठेवू नका. तुमचे वह्या, पुस्तकं पेन्सिलने, पेनाने खराब करू नका. वह्या काळ्या करू नका. तसेच बघा, दीप प्रज्वलित करणे. शक्य असल्यास अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून श्री गणेशाय व श्री माता सरस्वती यांचे स्मरण करावे. दिशेचे सुद्धा महत्त्व आहे. अभ्यास करताना शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेकडून तोंड करून बसावे. मोबाईल त्यावेळेला दूरच ठेवावा. अभ्यासाच्या वेळी मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून मुलांनी दूर राहावे. तसेच सातत्य हे आपल्याला पाहिजे. दररोज ठराविक वेळेला अभ्यास करण्याची सवय लावली पाहिजे आणि तो त्याच वेळेला करायचा, म्हणजे ते मन एकाग्र होतं आणि त्यावेळेचं आपल्याला जास्त महत्त्व लक्षात राहतं. तर बघा, पालक आणि गुरूंचा पण आशीर्वाद तेवढाच गरजेचा आहे. अभ्यासाला बसण्यापूर्वी घरात आई वडील, आजी आजोबा जे कोणी असेल त्यांचा नमस्कार करायचा. त्यानंतर सकारात्मक संकल्प म्हणजे आज मी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करीन. मनात शिकलेले ज्ञान सहज लक्षात राहील आणि उत्तम यश मिळेल. आपल्याला आहे ना, प्रत्येक कामामध्ये सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही श्रद्धा, नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यासोबत ईश्वर भक्तीची जोड दिली तर उत्तम यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते नक्की मिळणार म्हणजे मिळणारच. दर महिन्याला पंचमी येते. पंचमीला सरस्वती मातेचं पूजन केलं जातं आणि त्या दिवशी तुम्ही ना, म्हणजे आईने मुलांच्या जिभेवर आहे ना ए काढायचा, म्हणजे आपला जो एडक्याचा असतो ना तो ए काढायचा असतो. तसं त्याच्यावर मी त्यावेळेला व्हिडिओ बनवेलच, पण मधाने आणि दर्भाची काडी असती बघा, त्या काडीने ना आपण जिभेवर मुलांच्या काढायचं. त्यामुळे ना बुद्धी अगदी तीक्ष्ण होते आणि त्याचे भरपूर फायदे आहेत. त्यावर एक व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, कारण तुमचा एक कमेंट, एक लाईक आणि एक शेअर इतरांपर्यंत माहिती पोहोचवण्याला मदत करतो. आणि अशाच आध्यात्मिक, धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.